नमस्कार. आपणा सर्वांचे अवधूत रिसर्च युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत. जे कोणी हा भाग प्रथम बघत असतील, अवधूत रिसर्चवर व्हिडिओ प्रथम बघत असतील, त्यांनी कृपया या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे. जेणेकरून मी जे उपक्रम सध्या अवधूत रिसर्च युट्यूब चॅनलवर चालवत आहे, ते तुम्हाला बघता येतील. माझा सध्याचा उपक्रम हा आहे, की मी आजचे पंचांग हे रोज माझं एक आजचे पंचांग म्हणून सकाळी एक दर डेली मी चालू असतं. आजचे पंचांगचा हा भाग मी दररोज येतो अवधूत रिसर्चवर. त्याच्या व्यतिरिक्त मी आतापर्यंत न्यूमरोलॉजीचे जेवढेही पॅटर्न असतील, न्यूमरोलॉजीबद्दल मी बरीच माहिती माझ्या अवधूत रिसर्च यूट्यूब चॅनलवर टाकलेली आहे. आता जवळपास साधारणपणे माझे 65 व्हिडिओज झालेले आहेत आणि त्यामध्ये मॅक्सिमम मी न्यूमरोलॉजीला कव्हर केलं आहे. माझा पुढचा उद्देश जो राहील तो मी पुढे चालून आणि त्याच्या व्यतिरिक्त मी वैदिक स्विचवॉच पण एक व्हिडिओ तयार केलेला आहे. तो पण तुम्ही अवश्य बघावा. त्याच्यातूनही तुम्हाला फायदा होऊ शकतो. आणि मी काही पॅटर्न्स दिलेले आहेत, जसं सचिन तेंडुलकरची केस स्टडी मी कव्हर केलेली आहे. सचिन तेंडुलकरच्या केस स्टडीमध्ये मी न्यूमरोलॉजीचं नेम न्यूमरोलॉजी कव्हर केलेलं आहे. जर तो व्हिडिओ तुम्ही नीट बघितला तर तुम्हाला त्याबद्दल व्यवस्थित कळेल. म्हणजे नेम न्यूमरोलॉजी तुम्ही तुमचा पण तयार करू शकता त्या पद्धतीने. त्यानंतर मी एक पूर्ण कंप्लीट न्यूमरोलॉजी म्हणून कोर्स म्हणून एक पार्ट 1 म्हणून एक व्हिडिओ टाकलेला आहे. त्याच्यामध्ये मी केस स्टडीला म्हणून अमिताभ बच्चनचे डिटेल्स घेतले होते. अमिताभ बच्चनची डेट ऑफ बर्थ घेतली होती. त्यामध्ये मी पूर्णपणे म्हणजे तो जो रिपोर्ट असतो, मी जो रिपोर्ट देतो न्यूमरोलॉजीचा, तो रिपोर्ट मी पूर्ण 1 तासामध्ये समजवलेला आहे. तर तुम्ही जर माझे सगळे न्यूमरोलॉजीचे व्हिडिओज बघाल आणि त्यानंतर जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला 1 तासाचा, तर तुम्हाला न्यूमरोलॉजीबद्दल पूर्णपणे माहिती मिळेल. तर माझा हा उद्देश आहे, आज गुढीपाडवा निमित्त सर्वप्रथम तुम्हाला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. माझा आजचा पंचांग भाग आपण बघितला असेल, तर गुढीपाडव्याबद्दल मी त्यामध्ये माहिती दिलेली आहे आणि त्याच्यातच तुम्हाला शुभेच्छा कन्वे केलेल्या आहेत. तर मला आज माझ्या अवधूत रिसर्च यूट्यूब चॅनल किंवा अवधूत रिसर्च सेंटर जे आहे, हे ऑकल्ट सायन्सच्या संदर्भात काय कार्य करते, तर त्याच्याबद्दल थोडं माहिती द्यायची आहे. तर माझा उद्देश हा आहे, की ऑकल्ट सायन्सबद्दल मला जेवढं माहिती आहे, ते मी लोकांपर्यंत पोहोचवू चाहतो. ते एक सरळ साधा माध्यम मी जो पकडलेला आहे, तो आहे एक यूट्यूब रिसर्च यूट्यूब चॅनल. त्याच्यानंतर दुसरा माध्यम जो आहे, तो आहे Instagram आहे. माझं अवधूत रिसर्चच्या Instagramचं पण चॅनल आहे आणि अवधूत रिसर्च मी Instagramवर पण अवेलेबल आहे आणि त्यानंतर माझा Facebook पण आहे. त्याच्या व्यतिरिक्त मी या 3 ठिकाणी म्हणजे अवधूत रिसर्चचा प्रेझेन्स आहे. तर मी नेमकं काय करू चाहतोय, तर माझा एक मी ऑकल्ट सायन्स संदर्भात जे इच्छुक लोक आहेत, ज्यांना जसं फायनान्शियली ज्यांना असं वाटतं, की आपण जे लोक नोकरी करतात आहे, पण त्यांना वाटतं, की मी साइड बिझनेस करावा. म्हणजे मला नोकरीचा पगार तर मिळतो आहे, पण माझ्या ज्या मूलभूत गरजा आहेत, त्या पगारात होतात आहेत का? जर होतात आहे, तर तुम्ही नोकरीच करा. ज्याला वेळेवर प्रमोशन, वेळेवर इन्क्रिमेंट मिळत आहे आणि ज्याला भरपूर पगार आहे किंवा ज्याच्या मूलभूत गरजा त्या नोकरीमधून होत असतील, तर त्यांनी नोकरीवरच कॉन्सन्ट्रेट करावं. जर ग्रोथ असेल, तर त्या व्यक्तीने नोकरीमध्येच राहावं. ही माझी इच्छा. मी जे ऑकल्ट सायन्सचं जे मी रेमेडीज देतोय, तर माझा हेल्थ, करिअर, एज्युकेशन, रिलेशनशिप आणि मनी याच्या संदर्भातच मी लोकांना उपाय सांगतो आणि जे उपाय प्रूव्हन आहेत, म्हणजे जे लोकांनी मला सुद्धा फीडबॅक मिळालेले आहेत. माझ्या कम्युनिटीकडनं जी ऑकल्ट सायन्सची जी कम्युनिटी आहे, त्यांच्या क्लायंट्सनी त्यांना सांगितलं आहे, की या पर्टिक्युलर गोष्टीमुळे आम्हाला फायदा झाला. आम्ही हा उपाय केला आणि आमची हेल्थ व्यवस्थित झाली. आम्ही हा उपाय केला आणि त्या उपायामुळे माझं रिलेशनशिप इम्प्रूव्ह झालेलं आहे. कुणाला डायव्हर्स घ्यायचा आहे, तरी तो उपाय करतोय. कुणाला डायव्हर्स वाचवायचा आहे, तरी तो उपाय करतोय. कुणाचं लग्न जुळत नाही किंवा लग्न होत नाही, त्याच्यासाठी पण उपाय आहे. कुणाला नोकरी मिळत नाही, तर नोकरीसाठी उपाय आहे. कुणाला नोकरीमध्ये सॅटिस्फॅक्शन नाही आहे, त्रास होतो आहे, वरिष्ठ अधिकारी त्रास देतात, तर असाही प्रकार असतो. तर त्यासाठी पण उपाय आहेत. तर थोडक्यात सांगायचं म्हणजे तुम्ही ऑकल्ट सायन्सच्या माध्यमातून तुमच्या जीवनावश्यक सगळ्या गोष्टींचा फायदा करून घेऊ शकता. तर यावर मी एक असा माझा उपक्रम जो आहे, तर माझ्याकडे जे पॅटर्न्स आहेत, वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये मी ऑकल्ट सायन्सचे हे करतो आहे. तर माझी अशी इच्छा आहे, की ज्या लोकांना
जे लोक इंटरेस्टेड आहेत, जसे आता यंगस्टर्स पण आहेत, जे आता स्टुडंट्स आहेत, ते कोर्स करून घेतात, व्यवस्थित पैसा खर्च करून टाकतात. आज जर आपण साधा एक मॅनेजमेंटचा, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचा साधा एक 1 इयर एक्झिक्युटिव्ह कोर्स करतो म्हटलं तर 3 लाख रुपये फी आहे. जर एखाद्या MBA कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतो म्हटलं तर आपल्याला 10 ते 12 लाख रुपये कमीत कमी मोजावे लागतात. जर आपल्याला वाटलं की आपण इंजिनिअरिंग करावं आणि जर बाहेरगावी राहावं लागतं, जर त्याचं घर जिथे आहे तिथे नसेल, बाहेरगावी जाऊन त्याला जर शिकायची वेळ आली तर त्याचा खर्चच नुसता राहण्या खाण्याचा 2 लाख रुपये होऊन जातो वर्षाला. तर असे जर 4 वर्षाचं इंजिनिअरिंग करतो म्हटलं तर तो 8 लाख रुपये खर्च करणार. MBA करतो म्हटलं तर अनदर 10-15 लॅक्स. म्हणजे थोडक्यात मधले जे लोक एकदम स्कॉलर लोक आहेत त्यांना भरपूर स्कोप आहे जीवनामध्ये, पण स्कॉलर नंतरची जी पिढी आहे आणि जे एकदमच अभ्यासात विशेष हुशार नाही आहेत, तर अशा लोकांसाठी ऑकल्ट सायन्स हा एक व्यवसाय माध्यमातून पण तुम्ही पैसा कमवू शकता. तर माझा उद्देश हा आहे की मी एक ऑकल्ट सायन्स कोर्स म्हणून एक चालू करतो आहे कोर्स, आणि त्या कोर्सबद्दलची माहिती आहे ते मी तुम्हाला फीज कळवेल. माझं जी फी राहणार आहे ती साधारणपणे, जर तुम्ही ऑकल्ट सायन्स बद्दल मी तुम्हाला एवढी माहिती देऊ शकतो की सध्या कन्सल्टन्सीचे जे चार्जेस आहे कमीत कमी 20 रुपयापासून तर 60 रुपये पर मिनिट हे चार्जेस आहे. समजून जर आपण कमीत कमीचा जरी हे करतो तर तासाला जर तुम्ही 1 तासभर जर कन्सल्टन्सी केली, तिथे काही ऑनलाईन साईट्स आहेत, त्याच्यावर जर तुम्ही ॲज ए पार्ट टाइम किंवा फुल टाइम जॉब करता म्हटलं, म्हणजे फुल टाइम जर कन्सल्टन्सी करता, क्लायंट्सला अटेंड करता ऑनलाईन, तर अशा काही साईट्स आहेत की त्याच्यावरून तुम्हाला तासाला कमीत कमी 1,000 रुपये तुम्ही कमवू शकता. म्हणजे 1,000 रुपयाला जर तुम्ही 5 ते 6 तास, 6 तासाची जर तुम्ही कन्सल्टन्सी दिली तर तुम्हाला 5,000 रुपये पर डे. समजा तुम्ही डिपेंड ऑन युअर अवेलेबिलिटी, तुम्ही ठरवलं की मी आठवड्यातून 2च दिवस देतो, तर त्या पद्धतीप्रमाणे ती प्रमाणे पण बघितलं तुम्ही 10 दिवस जरी केलं तर 50,000 रुपये सहज तुम्ही कमवू शकता. जर तुम्ही फुल टाइम करू चाहता तर माझ्या माहितीप्रमाणे जर तुम्ही माझा जो कोर्स आहे ऑकल्ट सायन्स, जर तो तुम्ही केला तर 6 महिन्यानंतर तुम्ही हळूहळू 6 महिन्यानंतर ते वर्षभरात तुम्ही 1 लाख रुपये महिन्यापर्यंत तो कमवू शकता. याची गॅरंटी म्हणा किंवा हमी म्हणा किंवा तुम्हाला माझ्या नॉलेजवरून तुम्हाला लक्षात येईल. जर तुम्ही हा कोर्स करू चाहत असाल तर त्याच्यामध्ये फीज पॅटर्न वेगवेगळे आहेत. त्यामध्ये एक पॅटर्न आहे की वर्षाची लमसम फी देऊन तुम्ही माझा कोर्स जॉईन करू शकता. त्यामध्ये मी त्या कोर्समध्ये दर रविवारी 2 तासाचं एक सेशन राहणार. असे टोटल महिन्याला मी 10 तासाचं शिकवणार. असं दर महिन्याला मी 10 तास शिकवणार. तर ते आता तुम्ही मंथली फी पे करा इनिशियली आणि तुम्ही बघा की तुम्हाला काय फायदा होतो. आणि दर महिन्याला एक हॉलिडे येतो. तर त्या सणाच्या दिवशी मी 2 तासाचं सेशन घेणार. म्हणजे असं टोटल कमीत कमी 10 तासाचं तुम्हाला शिकवलं जाईल. आणि त्या 10 तासाच्या सेशनची म्हणजे टोटल महिन्याची फी तुम्हाला पे करावी लागेल. या तर तुम्ही लमसम फी पे करत असाल तर निगोशिएशन बेसिसवर ज्यांना कोणाला इंटरेस्ट असेल तर त्यांनी 8591293752 हा जो माझा मोबाईल नंबर आहे, वाटलंच तर मी तो डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल, किंवा अवधूत रिसर्चचा मोबाईल नंबर एकच आहे, 8591293752. त्या नंबरवर व्हॉट्सअप करू शकता आणि तुम्ही तुमची काही क्वेरी असेल तर विचारू शकता, तुमचा इंटरेस्ट असेल तर मला सांगू शकता. तर हा एक पॅटर्न आहे की ज्यामध्ये मी तुम्हाला, या तर तुम्ही मंथली पे करा आणि तुम्हाला असं वाटतं की मला अ, जमेल की नाही, तर ह्याची मी महिन्याची फी कमीत कमी 15,000 रुपये राहील. 15,000 रुपये महिना जर फी पे करायला तयार असाल तर तुम्हाला दर महिन्याला तुम्ही 1 तारखेला 15,000 रुपये फी पे करा. 5 संडे आणि एक हॉलिडेच्या दिवशी 2 तास, असे दर संडेला 2 तास, असे 4 संडे असतील महिन्याला तर ते 8 तास, आणि मध्ये कुठेतरी एका दिवशी 2 तास, असे 10 तासाचं मी तुम्हाला कोचिंग ऑनलाईन राहणार. हे सगळं हे मी ऑनलाईन कोचिंग तुम्हाला शिकवणार. ऑनलाईन ऑकल्ट सायन्स मी सुरुवात करणार न्यूमरोलॉजी पासनं आणि खूप सिस्टमॅटिक शिकवणार, जेणेकरून तुम्ही, आणि त्याच्यामध्ये असं राहणार की सुरुवातीला मी तुम्हाला दर महिन्याला 5 क्लायंटसाठी बॅकएंडला मदत करणार. म्हणजे तुम्ही 1 महिन्यानंतरच तुम्ही तुमची कन्सल्टन्सी चालू करू शकता माझ्या मदतीने. मी बॅकएंडला तुम्हाला मदत करणार, तुम्ही तुमची मार्केटिंग तुम्ही करणार, तुम्ही तुमचे क्लायंट्स आणणार आणि 5 क्लायंटसाठी तुम्हाला मदत करणार. त्याच्यापेक्षा जर जास्ती राहिलं तर ते आपण शेअर्ड बेसिसवर आपण ते नंतर बघू, म्हणजे त्या गोष्टी. तर अशा प्रकारचा एक पॅटर्न आहे. हा एक आहे. आता तुम्ही वर्षभर लमसम फी पे करा. लमसम फी मी साधारणपणे जी आहे ती 1 वर्षाची राहणार. तर 1 वर्षाची लमसम फी जी राहील ते तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा, जे कोणी इंटरेस्टेड असेल.
तर त्यांना मी सांगतो, जर मंथली फी म्हणाल तर मंथली फी माझी मी ठरवली आहे ती 15,000 रुपये राहणार. त्याच्यामध्ये तुम्हाला 1,500 रुपये जरी एक सेशन मी पकडलं 2 तासाचं, 1,500 रुपये आवरली जरी पकडली तर 10 तासाचे 15,000 रुपये होते. तर 15,000 रुपये मी हे त्याच पॅटर्ननी केले जे आता सध्याचे मार्केट रेट आहे. कन्सल्टन्सीचे जे रेट असतात त्याप्रमाणे आहेत. तर 15,000 रुपीज इज द स्टँडर्ड रेट आहे. तर मी 15,000 रुपये ही फी राहणार. त्या फी मध्ये मी तुम्हाला ऑकल्ट सायन्समध्ये सर्वप्रथम पहिले इनिशियली 3 to 4 मंथ्स 3 महिने कमीत कमी तुम्हाला न्यूमरॉलॉजी शिकवणार. न्यूमरॉलॉजी नंतर मी हळूहळू तुम्हाला त्याच्या व्यतिरिक्त अजून काही बऱ्याच गोष्टी असतात, जसं वॉच अनालिसिस आहे, त्याच्यानंतर वेदिक स्विच वर्ड आहे, इटालियन मॅजिकल वर्ड आहे. न्यूमरॉलॉजी म्हटलंच तर 10 प्रकार येतात. न्यूमरॉलॉजी नेम अनालिसिस आहे, मोबाईल न्यूमरॉलॉजी आहे, बऱ्याच गोष्टी आहेत न्यूमरॉलॉजीमध्ये. न्यूमरॉलॉजीची सुरुवात सर्वप्रथम तर तुम्हाला 1 ते 9 अंक काय आहेत, मूलांक काय असतो, भाग्यांक काय असतो, लोशू ग्रेड काय, लोशू ग्रेड म्हटलं तर एक पूर्ण चॅप्टर होऊन जातो. तर अशा प्रकारचं बरंच काही शिकवणार. त्या 3 महिन्यामध्ये मी तुम्हाला न्यूमरॉलॉजीमध्ये ट्रेन करणार आणि मग तुमचं सायमल्टेनियसली तुम्हाला माझ्या टचमध्ये राहणं गरजेचं आहे. तर तुम्हाला कमीत कमी जर तुम्ही माझ्याशी 6 ते 7 महिने म्हणजे तुम्ही जर 1 लाख रुपये जर यात तुम्ही 15,000 रुपये महिन्याने 1 लाख रुपये जर खर्च केले, तर वर्षभरानंतर तुम्हाला बाय प्रॅक्टिस 1 लाख रुपये महिना तुमची कमवण्याची गॅरंटी मी तुम्हाला देऊ शकतो. आज देऊ शकतो. कॅन्डिडेट कसाही राहो, सगळ्या गोष्टी जे जे आहेत त्याच्यामध्ये कशा पद्धतीने ते करतात. तुम्हाला माझा बॅकएंड सपोर्ट घ्यावा लागेल. जर तुम्ही 1 लाख रुपये महिना कमवाल, तर तुम्हाला माझा बॅकएंड सपोर्ट लागेल. कारण मी जे तयार केलेले जे रिपोर्ट्स वगैरे आहेत, तर ते रिपोर्ट्स वगैरे मी तुम्हाला मग ते तुम्हाला शेअर्ड बेसिसवर जर तुम्ही माझे स्टुडंट्स म्हणून काम कराल, ॲज अ मेंटोर विल वर्क. मी जर तुमचा मेंटोर आणि तुम्ही माझे स्टुडंट्स आहात, तर त्यामध्ये तुम्हाला माझा बॅकएंडमध्ये मी तुला मदत करत राहणार तुमच्या क्लायंटमध्ये. त्याच्यावर शेअर्ड बेसिसवर जे काय राहील ते त्याचे चार्जेस वेगळे राहतील. फक्त मी तुम्हाला एव्हरी मंथ 5 क्लायंट्सची चार्जेस फ्री राहतील. मी 5 क्लायंट्सला बॅकएंडमध्ये ते बॅकएंड सपोर्ट करणार. मी डायरेक्ट तुम्ही तुमचे क्लायंट्स आणणार आणि म्हणजे माझा थोडक्यात म्हणण्याचा उद्देश आहे की तुम्हाला 15,000 दिले तर तुम्ही तुम्ही तुमची साईड बाय साईड तुमचं 1 महिन्यानंतर तुम्ही पहिल्या दिवसापासूनही चालू करू शकता. कारण बॅकएंडमध्ये तर मी तुम्हाला बाकीच्या गोष्टी प्रोव्हाइड करू शकतो. पण तुम्हाला 1 महिना वाट बघावं लागेल. वाटलंच तर सर्वप्रथम तुम्ही तुमच्या फॅमिलीचेच, कारण हे सर्वात गरजेचं आहे की तुम्ही जर तुमचे फॅमिलीचे 4चे आहेत, मी तुम्हाला 5 जणांचा जो आहे पहिल्या महिन्यामध्ये मी तुमचे जे फॅमिलीचे जे 5 मेंबर्स असतील त्यांचे जे काही हे राहील कन्सल्टन्सी म्हणजे जे काही रिपोर्ट्स राहतील कन्सल्टन्सी ते मार्गदर्शन राहील माझं, ते मी तुम्हाला शिकवण्याचा माध्यमच आहे. हा म्हणजे उद्देश म्हणजे शिकवण्याचा आहे. पण माझ्या कोर्सचे तुम्हाला असंही नको वाटायला की मी 15,000 देऊन राहिलो तर मला त्याच्या अगेन्स्टमध्ये रिटर्न्स काय आहे. तर त्याच्या अगेन्स्टमध्ये फर्स्ट मंथला तर मी तुमचे 5 जण तुम्ही 5 नंबर्स द्या मला, मोबाईल नंबर आणि नाव द्या, डेट ऑफ बर्थ द्या, सॉरी डेट ऑफ बर्थ, मोबाईल नंबर, नाव. त्यांचे प्रिडिक्शन्स जे राहतील ते 5 जणांचे मी तुम्हाला त्या 15,000 फी मध्ये कव्हर होतील. आणि दर महिन्याला 1 महिन्यानंतर तुम्ही तुमची कन्सल्टन्सी चालू करू शकता माझ्या मदतीने. आणि मी बॅकएंडला तुम्हाला मदत करत राहणार आणि तुम्ही ॲज अ कन्सल्टंट म्हणून तुम्ही तुमचे 5 क्लायंट्स आणले तर त्या 5 क्लायंट्सला जे काही सर्व्हिस प्रोव्हाइड करावं लागते ते 1 महिन्यानंतर मग मी ते त्यांना सर्व्हिस प्रोव्हाइड करेल. थोडक्यात हा उद्देश असा आहे की जर तुम्ही 6 ते 7 महिने जर माझा कोर्स केला तर त्याच्यामध्ये तुम्ही न्यूमरोलॉजी आणि त्याच्या व्यतिरिक्त जसं वेदिक स्विचवर्ड आहे, इटालियन मॅजिकल वर्ड्स आहे, वॉच अनालिसिस आहे, बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. तर बाकीच्या साईड बाय साईड मी बऱ्याच गोष्टी तुम्हाला शिकवणार. वास्तुशास्त्र 6 महिन्यात होईल की नाही मी सांगू शकत नाही, कारण कोर्स कंटेंट जे आहे ते मोठं राहील. तुम्हाला न्यूमरॉलॉजी व्यवस्थित आलं, न्यूमरॉलॉजी वास्तू न्यूमरॉलॉजी पण आहे, तर ती त्या न्यूमरॉलॉजीमध्ये म्हणून थोडक्यात तुम्हाला फर्स्ट 6 मंथ फक्त मी न्यूमरॉलॉजीमध्ये मास्टरी करेल आणि क्लायंटला तुम्हाला हँडल करता येईल इंडिपेंडेंटली याची मी तयारी करून घेईल. आणि त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला वाटलं की ऑनलाईन तुम्हाला सर्व्हिसेस करायच्या तर आफ्टर सर्टेन मंथ तुम्ही जर ती त्यांची एक्झाम क्वालिफाय करावी लागते ऑनलाईनची, ती तुम्ही मी जे मार्गदर्शन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला नुसतंच ऑकल्ट सायन्स नाही शिकवणार, नुसतंच न्यूमरॉलॉजी नाही शिकवणार, नुसतंच वेदिक स्विचवर्ड किंवा बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, ज्योतिष्य आहे, कुंडलीशास्त्र आहे. पण हे सगळं नंतर मंथ ऑन मंथ बेसिसवर जसा जसा तुमचा कोर्स कम्प्लीट होईल तसं तसं ते पुढे पुढे जाईल. म्हणजे पहिले 3 ते 4 महिने होऊ शकतं 4 महिने मी फक्त न्यूमरॉलॉजीवरच फोकस करेल. नंतरचे 4 महिने होऊ शकतं 3 ते 4 महिने मी तुम्हाला अ, वास्तुशास्त्र शिकवेल. त्याच्यानंतर होऊ शकतं मी अजून रमलविद्या आहे. रमलविद्याला सुद्धा वेळ लागतो. जवळपास वर्षभरामध्ये मी कमीत कमी तुला त्यांची प्रत्येकाची फी जर बघाल तर 37
50,000 घेतात एका कोर्सची फी. नुसतं न्यूमरॉलॉजी जर तुम्हाला सगळे 10 पॅटर्न शिकायचे आहे तर त्याची 50,000 फी लमसम घेतली जाते. 50 ते 60 हजार रुपये फी आहे ऍक्च्युली मार्केटमध्ये. तर 60,000 वाला कोर्स तुम्ही जर माझा 4 महिने कोर्स केला तर नुसतंच तुम्ही ते शिकणार नाही आहात, पण तुम्ही तुमची कन्सल्टन्सी चालू करणार आहात. तर इट इज अप टू यू की काय करायचं आहे. जर तुम्हाला हे करायचं असेल, जर तुम्हाला इंडिपेंडेंटली, तर आणि हा याच्यामध्ये महिला आहेत ज्या घरी गृहिणी आहेत, ज्यांचे हजबंड जॉब करतात, हजबंडला वेळ नाही आहे पण लेडीज घरी असतात, तर ते हा कोर्स करून ते त्यांचे साईड बाय साईड कन्सल्टन्सी करू शकतात. त्यांना जर वाटलं की ऑनलाईन मी कन्सल्टन्सी घेईल, म्हणजे ऑनलाईन कन्सल्टन्सी म्हणजे त्यांच्या क्लायंट्सची नाही, जे साईट्स असतात त्यांच्या एक्झाम, जर तुम्ही त्या एक्झाम क्वालिफाय करण्यासाठी मी तुम्हाला तुमची तयारी करून देईल. तर तुम्ही ती एक्झाम जर क्वालिफाय केली तर त्याचे तुम्हाला कमीत कमी 15 ते 20 रुपये पर मिनिट, म्हणजे तासाला 1,000 रुपये. जर तुम्ही 5 ते 6 तास जर तुम्ही कन्सल्टन्सी केली त्यांची ऑनलाईन साईटवर, तर तुम्हाला 5,000 रुपये पर डे कमवता येतात. समजा तुम्ही 20 डेज जरी ती कन्सल्टन्सी केली, मी स्पेशली महिलांसाठी जास्ती म्हणतो, कारण आजच्या काळात तर तसं काही राहिलं नाही आहे. जेंट्स असो की लेडीज असो सगळेच जॉब करतात किंवा ते साईड बिझनेस तरी करतात लेडीज. कोणी ट्युशन्स क्लासेसमधून पैसा कमवत आहे, कोणी वेगवेगळे पद्धत आहे, कोणी योगा करून पैसे कमवत आहे, कोणी चे कोर्सेस करून राहिला, क्लासेस करून राहिला आहे, तर कोणी हे ऑकल्ट सायन्समधून. ऑकल्ट सायन्समध्ये भरपूर पैसा तुम्हाला मिळू शकतो, कारण ना लोकांना जर तुम्ही एकदा सॅटिस्फॅक्शन दिलं, गॅरंटी दिली, लोकांना तुमच्याकडून फायदे झाले तर लोक अट्रॅक्ट होतात. आणि ते लोक मग ज्या व्यक्तीला गरज असते ना, ते लोक पैशाकडे पाहत नाही, अशी पण आहे. तर माझं म्हणणं हे आहे की तुम्ही जर व्यवस्थित विथ अॅक्युरेसी जर तुम्ही ऑकल्ट सायन्स शिकले तरच तुमच्याकडे क्लायंट येणार. आणि आलेला क्लायंट त्याच्याकडून त्यांच्या ओळखीच्या मदतीने बरेच लोक येणार. एक तर असं आहे की डायरेक्ट तुम्ही कन्सल्टन्सी चालू करा जर तुमचे कॉन्टॅक्ट चांगले आहेत. दुसरा पॅटर्न आहे की तुम्ही दुसरे ऑनलाईन ज्या साईट्स आहेत त्यांची एक्झाम पास करा. ते तुमच्या इंटरव्ह्यूच्या स्किल सेटवर आणि एक्झामच्या स्किल सेटवर ते तुम्हाला पर मिनिट बेसिसवर पैसे देतील. तर त्याचा मार्केट रेट आहे 15 ते 20 रुपये पर मिनिट. आणि जर तुम्ही खूपच पुढे चालून 1-2 वर्षांनी होऊ शकते की 60-60 रुपयापर्यंत पण लोक घेतात, 60 रुपीज पर मिनिट पण लोक घेतात. तुम्हाला काही नाही तर 15 ते 20 रुपये पर मिनिट मिळू शकतो. म्हणजे आता आपण 15 ते 20 रुपये पर मिनिट जरी पकडलं आणि गुणीला 60 केलं, तर तुम्ही 1,000 रुपये पर हवर मल्टिप्लाइड बाय, जर तुम्ही जेवढे तास कराल, समजा 5 तास जरी, 5 ते 6 तास जरी कन्सल्टन्सी केली तर 5,000 रुपये पर डे तुम्ही नक्कीच कमवू शकाल. तर मला सांगायचा उद्देश हा आहे की हा माझा ऑकल्ट सायन्स कोर्स मी चालू करतो आहे. याच्यामध्ये तुम्हाला न्यूमरॉलॉजी शिकता येईल, मला सगळंच येतं, न्यूमरॉलॉजी येतं, वास्तुशास्त्र येतं, ऑकल्ट सायन्समध्ये मला वॉच अनालिसिस येतं, फेस रिडिंग येतं, अ, हस्तरेखा मी खूप आधी शिकलो आहे, मला थोडं रिवाईज करावं लागेल. पण मला जे आता मी जे गरजेचं आहे, ज्यांनी फायदे होतात, सर्वप्रथम मी सांगेन की न्यूमरॉलॉजी इज द बेस्ट. त्याच्यानंतर तुम्हाला न्यूमरॉलॉजीमध्ये पण पॅटर्न आहेत, एक लोशुग्रेड जो मी खूप जास्ती त्याच्यावर भर देतो. वेदिक न्यूमरॉलॉजी पण त्याच्यामध्ये माझ्या कोर्समध्ये मी शिकवेल. त्याच्यानंतर तुम्हाला रमल रमल एक खूप छान हे आहे, रमल ज्योतिष शास्त्र. त्याची फी खूप जास्ती आहे, फार कमी लोकांना रमल ज्योतिष शास्त्र अगदी अचूक येतं. कुठे कोणतं शास्त्र वापरायचं आहे हे टेक्निक्स मला माहिती आहेत. मला म्हणून नाही, म्हणजे जे लोक एक्सपर्ट असतात त्यांना माहिती आहे. म्हणून मला असं वाटतं जर तुम्ही एक न्यूमरोलॉजी, आणि हा ऑनलाईन तुम्हाला पैसे कमवण्यासाठी ऑनलाईन ज्या साईट्स आहेत त्यांना कमीत कमी 2 कोर्सेस तरी असे पाहिजे. तर असे ना तसे जर तुम्ही 6 महिने जर माझा जर क्लास केला, 5-6 महिने, जर तुम्ही 15,000 इंटू 6, 1 लाख रुपये जर फी समजून जा कोर्समध्ये घालवली, तर नक्कीच तुम्हाला 6 महिन्यानंतर 1 लाख रुपये, सुरुवातीला एवढे पैसे नाही मिळणार कारण त्यांचं पण ऑनलाईन तुम्हाला प्रॅक्टिस लागेल, तुमच्या स्किल्स कटवर जमेल. पण वर्षभराने एवढी नक्कीच गॅरंटी होईल की तुम्ही 1 लाख रुपये महिना सहज कमवू शकाल. किंवा जर तुम्ही तुमचीच घरातून स्वतःचीच कन्सल्टन्सी चालू केली इंडिपेंडेंट, तर ते डिपेंड करेल तुम्ही किती फी करता त्याप्रमाणे. पण काही नाही तर मला जेवढी फी दिली, जर तुम्ही दर महिन्याला मला 15,000 रुपये देत असाल 1 वर्षानंतर समजून जा, तर वर्षभरानंतर तुम्हाला मला मला तर माझ्याकडे यायची पण गरज राहणार नाही, कारण तुम्ही तुमचे कमीत कमी हे जे नावं घेतले मी, न्यूमरोलॉजी, ॲस्ट्रॉलॉजी, वास्तुशास्त्र, रमल, हे 4-5 जे कोर्सेस आहे इम्पॉर्टंट, त्याच्या व्यतिरिक्त वॉच अनालिसिस आहे, वेदिक स्विच वर्ड्स आहे, इटालियन मॅजिकल वर्ड्स आहेत, यंत्र आहेत, बरेच टेक्निक्स आहे, रेमेडीज आहे, हेल्थ रिलेशन, करिअर, एज्युकेशन, मनी, या सगळ्यावर जे आहेत ते सगळे टेक्निक शिकवले जाते. आता जे स्टुडंट्स आहेत, जे मुलं यंग आहेत, कॉलेजमध्ये शिकतात आहेत
किंवा जे 12वी पास होऊन गेले, 12वी पास झालेला विद्यार्थी पण माझा हा कोर्स करू शकतो. लोक बरेच जण ग्रॅज्युएट झाल्यावर एमबीएला नको तिथे ऍडमिशन घेतात आणि 5-5, 6-6 लाख रुपये फीस देतात. आणि जेव्हा जॉब करायला जातात तर त्यांना जॉबही मिळत नाही. प्लेसमेंट झालेले त्यांचे त्यांना कंपनी लावून घेत नाही, अशी परिस्थिती आहे. जे लोक खूप हुशार आहेत त्यांच्यासाठी पण मी तर म्हणेल की त्यांना सुद्धा मी चॅलेंज करू शकतो 1 वर्ष जर त्यांनी माझा कोर्स केला तर. पण खूप सिन्सिअरली करावं लागेल आणि ध्येय एकच ठेवावं लागेल की मी ऑकल्ट सायन्समध्ये जे सिरियस आहेत त्यांनीच यावे. मला अशी लोक नाही पाहिजे की बस पैसे दिले माझ्याकडून शिकले आणि त्यांनी पुढे त्याचा काहीच फायदा नाही केला. नंतर म्हटलं यार मी तो 1 साल इनका कोर्स किया, म्हणजे 6 महिने 1 वर्ष जर माझ्याकडे टिकलं केला कोर्स तर नक्कीच गॅरंटी देतो की तो जेवढा पगार आज हायली सक्सेसफुल व्यक्ती कमवतो ना त्याच्यापेक्षा नक्कीच कमवेल तो पैसा. तर माझी अशी पूर्ण हवी आहे की जर तुम्ही मला फॉलो केले, जर तुम्ही माझं कोचिंग घेतलं तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल. आणि नंतर जर त्यांना कोणाला पेड कन्सल्टन्सी, मी कन्सल्टन्सीच घेतो पण कन्सल्टन्सी पेक्षा माझा भर कोचसाठी माझा उद्देश लोकांना शिकवण्याचा आहे. लोकांना चांगल्यात चांगलं हे जे ऑकल्ट सायन्स आहे सगळ्यांना फायदा व्हावा. मी जे आहे आजचे पंचांग किंवा युट्यूबवर जे व्हिडिओ टाकतो किंवा इंस्टाग्रामवर मी मध्ये मध्ये व्हिडिओज टाकतो, त्याचा उद्देश आहे की लोकांना याच्याबद्दल जागृती व्हावी आणि त्या लोकांनी याचा आपल्या रोजच्या डे टू डे बेसवर वापर करून घ्यावा, सुखी व्हावे. आता कोणाला तब्येत ठीक नाही तर मी त्या दिवशी माझे वैदिक स्विचवर्ड दिलेले आहे. डॉक्टर निदान नाही करू शकत तर काय कोणता वैदिक स्विचवर्ड वापरा, तुम्ही माझा वैदिक स्विचवर्डचा व्हिडिओ बघा. तुम्ही आतापर्यंत मी जेवढं कंटेंट तयार केलं ना त्यावरून तुम्हाला कळेल की माझ्या कंटेंटमध्ये किती पॉवर आहे. तुम्ही जर जे मी सांगितलेले 5-6च मी तुम्हाला वैदिक स्विचवर्ड सांगितले, माझ्याजवळ 200ची लिस्ट आहे, 200चे स्विचवर्ड्स आहेत. तसंच यंत्राबद्दल माझ्याजवळ नुसते तुम्हाला मी सिलेक्टेड सांगतो. श्रीयंत्र एक सांगतो पैशासाठी. श्रीयंत्र खूप छान आहे. आजचाच दिवस होता श्रीयंत्रासाठी. आज मला काही कारणास्तव तो व्हिडिओ बनवता नाही आला. नाहीतर मी लोकांना सजेस्ट केलेले आहे. बरेच माझे नातेवाईक आणि माझे जवळचे, माझे घरचे जे आहेत त्यांच्याकडे मी श्रीयंत्र त्यांना स्थापना म्हणजे श्रीयंत्र सांगितलेले आहेत. आणि बऱ्याच लोकांना तर मी स्वतः दिलेले आहेत श्रीयंत्र. तर याचे खूप फायदे आहेत पैशाच्या दृष्टीने. त्याच्यानंतर काही वैदिक मंत्र आहेत तर ते तब्येत आहे किंवा एखादं कोणाचं काही काम अडकलेलं आहे तर ते कसं दूर कसं करता येईल. तर बरेच टेक्निक्स आहे. म्हणजे लोकांना नुसतं तुम्ही ज्योतिषानी नुसतं भविष्य नाही सांगायचं आपल्याला. हा फक्त बघायचं आहे की त्याच्या चार्ट प्रमाणे ते दिसतंय की नाही, तो जे एक्सपेक्ट करतोय. समजा एखादा जॉब करतोय पण त्याला जॉबमध्ये काही फायदा नाही आहे आणि त्याला बिझनेसमध्ये फायदा आहे आणि तो जॉब करून राहिला तर जॉबमध्ये त्याला काही मतलब नाही. लोक त्याला तिथे त्याला सॅटिस्फॅक्शन मिळणार नाही, त्याला त्रास होईल. कारण त्याची ती फील्डच नाहीये, त्याच्या कुंडलीमध्ये दिसूनच नाही राहिला आणि तो उगाच उगाच आपला वेळ वाया घालवतो. जर त्याने तिथेच ती जॉब स्टॉप करून बिझनेस, तर असं नाही करायचं. पहिले बिझनेस, साईड बिझनेस चालू करायचा हळूहळू आणि थोड्या दिवसांनी बिझनेसमध्ये पडायचं. तर जे कोणी इंटरेस्टेड असतील तर माझा मोबाईल नंबर आहे 8591293752. या मोबाईलवर तुम्ही व्हॉट्सअपवर संपर्क साधा, मी तुम्हाला रिप्लाय करेल. आणि गरज असेल माझ्या जो वेळ असेल, जर तुम्ही इंटरेस्टेड असाल कोर्स करण्यामध्ये तर तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करा. ज्यांना फक्त कन्सल्टन्सी घ्यायची असेल तर ते कन्सल्टन्सी घेऊ शकतात. ज्यांना फक्त न्यूमरोलॉजी रिपोर्ट पाहिजे असेल तर 60 पेजेसचा रिपोर्ट असतो, 2 रिपोर्ट असतात. त्याची फीज वेगळी वेगळी आहे. एका रिपोर्टचे ₹500 असे चार्जेस असतात. मार्केटमध्ये ते रिपोर्ट लोक हजार हजार रुपयाला विकतात. एक वैदिक स्विचवर्डचे ₹1100 पण घेतात लोक. डिपेंड करतं तुमच्या कॉम्पिटन्सीवर, तुमच्या कॅपॅबिलिटीवर, तुम्ही कोणत्या लोकांमध्ये वावरतात त्यावर खूप डिपेंड करतं. एकदमच सर्वसाधारण असेल तर ₹500 पण पुष्कळ झाले. 200 लोक ₹500 कमी कोणी घेत नाही. ज्योतिषामध्ये आजकाल ₹500 कमी कोणीच फी घेत नाही. त्यामुळे तुम्ही हा विचार करा की ऑकल्ट सायन्समध्ये तुम्ही कमीत कमी किती पैसे एक क्लायंट मला देईल. तुम्ही तुमचा अंदाज करा आणि जर तुम्हाला पटतं की नाही मी करू शकतो हा व्यवसाय, नॉलेज तर तुम्हाला गेन करून घ्याल तुम्ही. ऑनलाईन साईट्स आहेत त्याची एक्झाम पास करून घ्या. जर तुमची तयारी असेल तर तुम्ही ऑनलाईन साईट, प्रत्येक वेळेस ते लोक, काही लोक असे पैसे पण द्यायला पाहत नाही. मला हा अनुभव आहे म्हणून मी तुम्हाला सांगून राहिलो. लोक पैसे द्यायला बघत नाही, फ्रीमध्ये रिपोर्ट्स घेऊन घेतील, म्हणतील की मी पैसे देतो आणि देणार नाही. आणि पैसे मागितले ओळखीच्या व्यक्तीला तर तो आपले 4 लोकांना फोन करून सांगेल की अरे यांनी तर मला, माझा इतका जवळचा मित्र माझे पैसे, विदाउट मनी एक्सचेंज, विदाउट एक्सचेंज, एनर्जी एक्सचेंज, जर तुम्ही या शास्त्राचं जर कोणाला दिलं तर त्याचा त्याला फायदा होणार नाही, तुमचं नाव खराब होईल ते वेगळं. म्हणून ओळख असो नसो, ओळखीचा आहे म्हणून कोणाला फ्रीमध्ये नाही. मी स्वतः हे ₹5 लाख खर्च करून शिकलेलं आहे एवढ्या 25-30 वर्षामध्ये. ते मी का म्हणून कोणाला फ्रीमध्ये सांगा.
हा पहिला प्रश्न. आणि जे सांगतो आहे ते तर मी माझ्या एक प्रकारचा माझ्या बिझनेसचा इनपुट आहे तो. मी जे आता युट्यूबवर व्हिडिओज टाकतोय किंवा काय, तर हे तर मी मला लोकांनी ओळखावं तर त्याच्यासाठी मी युट्यूब चॅनलवर माझे हे टाकतोय व्हिडिओज. आणि त्याच्यातून ते सांगणं, त्याच्यात तुम्ही सबस्क्राईब करून आले, तुम्ही तुमचा किमती वेळ मला देऊन राहिले आहेत, तर ती एक एनर्जी एक्सचेंज आहे. तुम्ही मी व्हिडिओ बनवल्यावर तुम्ही बघता, हा एक माझ्यासाठी, मी त्याच्यासाठी आभारी आहे की तुम्ही माझे सबस्क्रायबर आहात आणि तुम्ही मला एवढा वेळ, माझा 5 मिनिटाचा व्हिडिओ किंवा 1 तासाचा व्हिडिओ पण लोक बघतात. काही जण माझे जवळचे ते मला सांगतात, अरे तुमचा तो व्हिडिओ मी पाहिला, मला खूप आवडला. आणि त्यातून मला ते प्रश्न विचारतात कधी कधी. आता ओळखीचे आहे, रोजचं उठणं बसणं आहे, रोजची ओळख आहे, तर त्यांना मी सांगतो त्याच्यातले काही त्यांचे डाऊट्स असले तर. तर माझा एक पॅटर्न आहे की तुम्ही माझं, एक तर तुम्हाला फक्त रिपोर्ट पाहिजे असेल तर मी सांगितलं, मार्केटमध्ये रिपोर्टची किंमतच कमीत कमी 500 ते 800 रुपये, कोणी 1100 रुपयापर्यंत पण घेतात जो मी रिपोर्ट देतो. आणि मी 500 रुपये पर्यंत त्या रिपोर्टची चार्जेस करतो. 2 रिपोर्ट्स आहेत तर प्रत्येकाचे 500 आहे, तर मी तेवढे नाही घेणार. ते डिपेंड करेल, तुम्हाला सांगाल तर ते, म्हणजे ज्याला रिक्वायरमेंट असेल. दुसरं पेड कन्सल्टन्सी आहे, तर त्याचे ते डिपेंड करेल त्याची काय रिक्वायरमेंट आहे. पहिले माझी कमीत कमी मी 1500 रुपये चार्ज करतो, त्याच्यामध्ये मी एक रिपोर्ट देतो, 2 रिपोर्ट नाही देत 1500. 1500 नाही, नुसती माझी कन्सल्टन्सी फी आहे. आणि रिपोर्ट मी डिपेंड करेल, जर असेल तर त्याप्रमाणे देतो. तर तुम्हाला थोडक्यात सांगायचा उद्देश आहे, जर तुम्ही माझ्या कोर्समध्ये इंटरेस्टेड असाल तर मी ती लमसम फी जी आहे ती मी आता अजून म्हणजे जे आहे ती, किंवा मंथली 15,000 रुपये अशी फी राहणार. तर तुम्हाला जे शक्य होईल ना, ते तुम्हाला जे पटेल ते करा. आणि मला असं वाटतं की जे स्टुडंट्स आहेत, ज्या गृहिणी आहेत, किंवा जे यंग्स मुली मुलं जे कोणी आहेत, 12वी पासही असेल आणि समजा पुढे शिकत असतील, तर साईड बाय साईड ते हा कोर्स म्हणूनही करू शकतात. जे आफ्टर ग्रॅज्युएशन ज्यांना जॉब लागलेला नाही, तर त्यांना एवढी गॅरंटी नक्कीच ते जर मार्केटमध्ये, मी माझ्या एवढ्या मोठ्या कंपनीबद्दल, मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत, आय टी कंपनीज आहेत, तिथे पगार म्हणाल तर काहीच नाही आहे, म्हणजे 25 ते 30 हजार रुपये महिना स्टार्टिंग सॅलरी. जर तुम्ही ऑकल्ट सायन्स माझ्यासोबत जुडले 1 वर्षासाठी, तर मी एवढी गॅरंटी नक्कीच देतो की त्यांच्या पगारापेक्षा तर नक्कीच तुम्ही जास्ती कराल. 1 वर्षानंतर नोकरीमध्ये सुद्धा काही ग्रोथ होत नाही. मी पाहिले 10-10 वर्ष लोक काम करून त्यांना 40,000 रुपये महिना पगार देतात, मोठ्या मोठ्या कंपन्या. सर्वसाधारण कंपन्यांची गोष्टच वेगळी आहे. आजच्या काळामध्ये 40,000 रुपये महिना पगार काय असतो. पण ऑकल्ट सायन्समध्ये मी बघून राहिलो, लोक भरपूर भरपूर पैसा कमवून राहिल्या. घरच्या गृहिणी त्या इतक्या व्यवस्थित पैसा कमवतात, कारण त्यांना ते कारण एक तर रिस्पेक्ट मिळतो तो वेगळा, पैशापेक्षा जास्ती या फील्डमध्ये रिस्पेक्ट आहे. तर ते तुमचं तुम्ही ठरवा, तुमचं बजेट बघा, तुमची रिक्वायरमेंट बघा, तुमचा आवड बघा, तुम्हाला आवडतं का ते सगळं बघा. मला असेही नको, मी स्पष्ट सांगितलं, मला नुसते पैसे देऊन दिले आणि बस करायचा तर केला क्लास. मी पण केलाय काही कोर्सेस, मी पण असे केले, लिडरशिपचे कोर्सेस केले. मी IIM इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे कोर्सेस केले, 1-1 लाख रुपये फी दिली. मी MBA केलं, त्या काळामध्ये 1-1 लाख रुपये फी दिली. पण त्याचा वापर करायला पाहिजे. मी डिप्लोमा केले सेफ्टीचे, बरेच कोर्सेस, मी खूप पैसा खर्च केला. मी माझ्या सेल्फ डेव्हलपमेंटसाठी खूप पैसा खर्च केला. पण त्याचा मी वापर काय केला, कारण माझा इंटरेस्ट नव्हता त्याच्यात. शेवटी घुमून फिरून मी ऑकल्ट सायन्सलाच जोडून राहिलो. मी 89 पासून ऑकल्ट सायन्सचा अभ्यास करतो. सर्वप्रथम मी कुंडली शास्त्र शिकलो होतो 89 मध्ये. माझे एक काका आहेत, माझे मावशीचे मिस्टर, ते आता हयात नाही आहेत. मग त्यांनी मला हे ज्योतिष शास्त्राची सुरुवात बेसिक शिकवली. तेव्हा मला आवड होती, कारण माझ्या कुंडलीत ते होतं, माझी आवड होती आणि माझी इच्छा होती. त्याच्यानंतर मग मी हळूहळू हस्तरेखा शिकलो, चेहऱ्याचे भविष्य शिकलो. हे सगळं मी इंजिनिअरिंगला असतानाचे वेळेस शिकलेलं आहे, हस्तरेखा आणि चेहऱ्याचे भविष्य. त्याच्यानंतर मध्ये मी एज्युकेशन करिअर यामध्ये मग मी थोडंसं साईड बाय साईड, पण मी भरपूर अभ्यास करत राहिलो. कुंडलीशास्त्र, हस्तरेखा, अंकशास्त्र याशी नेहमी संपर्कात असायचो. आणि आता लेटेस्ट जे आहे टेक्नॉलॉजीज आहेत, त्या मी गेल्या 2014 मध्ये, मी हे जे आता जे आजचे पंचांग जे मी चालू केलं ते मी 2014 मध्ये शिकलेलं. आज मला 10 वर्ष झाले ते शिकून. आणि मी वेगवेगळ्या ठिकाणी शिकलेलं आहे. मी असं नाही, चांगले चांगले ज्या लोकांनी कोर्सेस केले आहे, रमल ज्योतिष ज्याचा इन्व्हेंटर आहे, त्याची माझ्याजवळ मी स्वतः शिकलो त्याच्याकडनं. तर असे बरेच कोर्सेस केलेले आहे. मला असं वाटतं की माझी फी जास्ती नाही आहे. तुम्ही जर, तुमच्या बजेटवर आहे, पण मी कमीत कमी 1 महिन्याची फी 15,000 घेणार. लमसम फीचा जो कोणी अप्रोच करेल, ज्याची कॅपॅसिटी असेल,
तर त्यांनी लमसम फी द्यायची कॅपॅसिटी असेल तर मी त्यांना त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये निगोशिएशन करू शकतो. पण वर्षभराची फी मग एका बसती द्यायची त्यांची तयारी असेल आणि त्यांचं बजेट असेल आणि त्यांची डेडिकेशन असेल की मला हे करायचंच आहे, तर त्यांनी अवश्य संपर्क साधावा. मला आतापर्यंत आपण एवढा वेळ देऊन ऐकल्याबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे. आणि मी असं म्हणेल की तुम्ही विचार करावा, ज्यांना या फील्ड क्षेत्रामध्ये इंटरेस्ट आहे, जे स्टुडंट्स आहेत, त्यांनी एमबीए किंवा अदर याच्यामध्ये जर त्यांना असं नुसतंच असं वाटेल का मी एमबीए केलं आणि मला चांगली जॉब, जर मेरिट बेसिसवर तुम्हाला ऍडमिशन मिळत असेल तर गो फॉर दॅट. पण जर नुसतंच तुम्ही असे कोणत्या तरी कॉलेजमध्ये शिकायचं म्हणून शिकत असाल तर त्याच्यापेक्षाही ऑकर्ड सायन्स कोर्स केलेला बरा. एवढं बोलून मी माझा व्हिडिओ इथेच थांबवतो. धन्यवाद.